आबा, आईला का बरं नाही आणलं? आईचं बरं आहे ना? बाळा हा. सगळं बरोबर आहे, पण जावे पप्पू कुठे आहेत? अहो आबा, ते बाहेर कामाला गेले. मग तू इकडं भाड्याच्या खोलीत, मला काही समजलं नाहीये. आबा, थोडे भांडणं झालेत म्हणून. बरोबर, ठीक आहे. बरं चाललंय ना तुझं? हा. दादा, हो गल्लास. दादा, तुझं बरं आहे ना? हा. ताई, तुला दाजीने मारलं ना ग? अरे नाही रे बाबा, काम करताना लागलंय. ताई, तुला माझी शपथ खरं सांग, तुला दाजीने मारलं ना? अरे नाही रे, येणार का? लय जीव लावतात ते मला. नाही ताई, तू खोटं बोलतेय. मला माहितीये दाजी दररोज दारू पिण्यात दररोज तुला हानी द्या. आणि ताई, मला हे पण कळलंय का तुझ्या सासऱ्यानं तुला मारलंय म्हणून तुम्ही इकडे राहायला आलं भाडीच्या खोलीमध्ये. ते काय माहिती नाही. आता जेव्हा कपडे भरून चला आमच्या संग. अरे काय वाचवायचे घरात? अरे माझे मेवणे आलेत का? सासरे पण आले. साक्षात दंडवट सासरे बुवा. ताई, ताई, अगं कवर या दारू करून असेल तू. तू आमच्या बरोबर चल, तुला तुझा हा भाऊ सांभाळायला तयार आहे. ताई, तुझा संसार मस्त होण्याचा आहे, पण त्याच्यात थोडीशी अमृताची गोळी नाही. अगं, या भावाच्या घरी येशील, चटणी भाकर खाशील तर सुखी राहशील. इथं काय आहे तुझं? चाल इथून तू. ए बघ तुझे भाऊ माझी लायकी काढतात का? हा माझी का? ओ दादा धैर्य आला. हा आपल्या समोर आपल्या बहिणीवर हात उचलून राहिलाय. ए दादा, सोड माझा हात. माझा सोन्याचा संसार जरी नसला, अमृताची गोडी जरी नसली, हात माझ्या कंपाळाचं कुंकू, माझ्या गळ्यातला काळा मणी. अगं ताई, पण मी तुमच्या पाया पडते, तुम्ही माझ्या घरातून निघून जा. बाबा बाळा,